नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे मिशन ऑफिसर्समध्ये। आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी। मागचा जो व्हिडिओ होता तो आपण परम्युटेशनवर तयार केला होता। परम्युटेशन त्याच्या संबंधित काही प्रश्न आपण डील केले होते। आज जो व्हिडिओ तयार होत आहे तो कॉम्बिनेशनवर व्हिडिओ तयार करायचा आहे। लक्षात घ्या, ज्यावेळेस परम्युटेशनवर मागचा व्हिडिओ तयार केला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की परम्युटेशन म्हणजे अरेंजमेंट म्हणजे व्यवस्था करणे, की काही व्यक्ती आहेत तर त्यांची बसण्याची व्यवस्था किंवा एखादं नाव आहे त्या नावाला किती पद्धतीने व्यवस्था करून लिहिता येईल किंवा किती वेजने त्याला लिहिता येईल, तर ती होती अरेंजमेंट। आज जो आपल्याला बघणे आहे कॉम्बिनेशन। तर कॉम्बिनेशन म्हणजे त्याला व्यवस्था किंवा अरेंजमेंट म्हणता येणार नाही, त्याला म्हणता येईल सिलेक्शन्स म्हणजे काही संख्यांपैकी काही संख्या सिलेक्ट करायच्या आहेत म्हणजे निवडायच्या आहेत, म्हणजे निवड म्हणता येईल। निवडायच्या आहेत तर त्या कशा पद्धतीने निवडल्या जातात। आता ॲक्च्युली या कॉम्बिनेशनमध्ये असा काही फॉर्म्युला असतो, हा फॉर्म्युला मी लिहिलेला आहे इथे, पण आपल्याला फॉर्म्युल्याचा वापर न करता सुद्धा कॉम्बिनेशन्स तयार करता आले पाहिजे। त्यासाठी मी इथे 3 प्रश्न लिहिले आहेत, असे पुन्हा 2-3 प्रश्न आपण घेऊया। आणि खूप साऱ्या परीक्षांमध्ये कॉम्बिनेशनवर प्रश्न विचारण्यात येतात। एक सॅम्पल एक्झाम्पल देतो आहे की समजा मला 10 पैकी 3 व्यक्तींची निवड करायची, 3 व्यक्तींची। आता हा तर फॉर्म्युला दिला, या फॉर्म्युल्यामध्ये जर याला ठेवलं तर उत्तर मिळेल, पण आपल्याला फॉर्म्युल्याचा वापर करायचा नाही आहे। दॅट्स वाय आपण वापर करणार नाही, कारण फॉर्म्युल्याचा वापर करणे म्हणजे सर्वात आधी तुम्हाला हे माहिती असते की फॉर्म्युला काय आहे। फॉर्म्युला काही किचकट पद्धतीचा दिसतो आणि जर वेळेवर हा किचकट पद्धतीचा फॉर्म्युला व्यवस्थित मांडणी करण्यात आला नाही तर उत्तर चुकू शकतो। त्यामुळे मी एक तुम्हाला साधा सिंपलसा वे सांगतोय, की त्याला कसं डील करणे आहे, की तुम्हाला 10 पैकी 3 व्यक्तींची निवड करणे आहे, 10 पैकी 3। तर ती निवड कशी होईल? आता इथे 10 पैकी 3 आहे, तर हा जो 10 दिसतो आहे तो 10 फॅक्टोरियल्स लिहून घ्या। आता फॅक्टोरियल्स म्हणजे काय हे मागच्या लेक्चरमध्ये परम्युटेशनच्या वेळेस सांगितलं आहे। ज्यांनी परम्युटेशनचं लेक्चर बघितलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मेन्शन करेल, त्यांनी परम्युटेशनचं लेक्चर बघून घ्या, म्हणजे फॅक्टोरियल्स म्हणजे काय ते त्यांना कळेल। पण एकदा पुन्हा एक रिपीट करून देत आहे की 10 फॅक्टोरियल्स म्हणजे 10 पासून 1 पर्यंत उतरत्या क्रमात जितके अंक येतील त्या सर्वांचा गुणाकार म्हणजे 10 फॅक्टोरियल्स। हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं। आता 10 पैकी मला 3घांची निवड करायची आहे, तर याच्या भागाकारात मला घेणे आहे काहीतरी, तर ती काय घ्यायचं असतं, तर सूत्राचा वापर न करता त्याला काय घ्यायचं असतं लक्षात घ्या, की तुम्हाला आर म्हणजे हा रेशो किती दिला आहे 3, एक तर 3 तुम्हाला दिलेला आहे। त्यानंतर दुसरी एक व्हॅल्यू तयार होतं की 10 मधून 3 मायनस करा, जितका एन असेल ना त्याच्यामधून आर मायनस करा, 10 वजा हा 3, तर हा तयार होतो 7। हा तयार किती झाला 7। तर ही तर 3 आहे, आर तर 3 आहे आणि 10 वजा 3 केले तर ते होतात 7। तर या दोनपैकी जी लहान व्हॅल्यू असेल, लहान किंमत जी असेल ती तुम्हाला घेणे आहे। 7 आणि 3 मध्ये लहान दिसतोय मला 3, तर मी इथे भाग देईल 3 फॅक्टोरियल्सने भाग देईल। पण त्यामध्ये पण एक कंडिशन समजून घ्या की हे जे 10 लिहिले आहे 10 फॅक्टोरियल्स, हे कंप्लीट तुम्हाला 10 लिहिले नाही आहे, खाली किती लिहिले आपण 3 फॅक्टोरियल्स। म्हणजे या 10ला उतरत्या क्रमात 10, 9, 8, 7, 6, 5 या उतरत्या क्रमात फक्त 3 वेळेस तुम्हाला घेणे आहे। किती वेळेस? फक्त 3 वेळेस, कारण खाली काय करतोय आपण 3 फॅक्टोरियल्स आपण लिहून घेतलेले आहे। तर फक्त 3 वेळेस घेणे आहे या 10ला, म्हणजे 10 गुणिला उतरत्या क्रमात 9 गुणिला 8, फक्त इतक्यांदा घेणे आहे, कारण खाली आहे तुमचे 3 फॅक्टोरियल्स। खाली जी संख्या तयार होत असेल, जितके फॅक्टोरियल्सने आपण भाग देत असू तितक्याच वेळेस वरची संख्या उतरत्या क्रमात गुणाकारमध्ये घेणे आहे। तर खाली आहे 3 फॅक्टोरियल्स, म्हणून ही वरची संख्या फक्त 3 वेळेस आपण उतरत्या क्रमात घेतली आहे। आणि भागाकार हा 3 फॅक्टोरियल्स आहे, याच्याने भाग देणे म्हणजे 3 गुणिला 2 गुणिला 1। हे मागच्या लेक्चरमध्ये झालं होतं आपलं, किंवा डिरेक्टली पण 3 फॅक्टोरियल्स 6 लिहिता येईल ज्यांना माहिती असेल। तर ज्यांना माहिती नसेल त्यांनी असं लिहा, ज्यांना माहिती असेल की 3 फॅक्टोरियल्स म्हणजे डिरेक्टली 6 आहेत, आता डिरेक्टली 6ने पण भाग देता येईल। 3 गुणिला 2 6, 6 गुणिला 1 म्हणजे 6, सरळ लिहिते। आता यांच्यामध्ये ज्याच्याने भाग जात असेल तो भाग देणे आहे। बघा या 2ने 8 मध्ये भाग जातो, 2 चौक 8,
पुन्हा या 3 ने 9 मध्ये पण भाग देता येईल. 3 त्रिक 9, राईट. काय केलं मी? भाग दिले. आता सिम्पली हा खालचा तर वर्गमूळ तयार झाला आहे. या तिघांचा गुणाकार करून घेणे आहे. 10 गुणिला 3 गुणिला 4, तर 10 गुणिला 3 30 आणि 30 गुणिला 4 120. म्हणजे मला असं म्हणता येईल की जर 10 पैकी तिघांची निवड जर करायची आहे, 10 पैकी तिघांची निवड, तर ती मला 120 वेगवेगळ्या पद्धतीने निवड करता येईल. 120 ही होईल तुमच्या कॉम्बिनेशनचं उत्तर, की 120 वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची निवड करते. आता हा तर घेतला मी एक सॅम्पल एक्झाम्पल, बट इथे मी 3 प्रश्न लिहिले आहेत. हे तिन्ही प्रश्न वेगळ्या परीक्षांमध्ये आलेले आहेत. तर याला कसं डील करू आपण कॉम्बिनेशननुसार त्याला बघूया. की या फॉर्म्युल्याचा वापर तर आपल्याला करायचा आहेच नाही, त्यामुळे फॉर्म्युल्याकडे बघण्याची गरज नाही. तर बघा इथे काय होतं आहे. क्वेश्चन नंबर 1. आता अशा टाईपचे प्रश्न क्वेश्चन नंबर 1 मध्ये जो दिसतो आहे स्पेशली हस्तांदोलनाचा आहे, तर तुम्हाला खूप साऱ्या परीक्षांमध्ये आलेले दिसतील. काय होत आहे की एका कार्यक्रमात 20 व्यक्ती आहेत. 20 व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती एकमेकांसोबत हस्तांदोलन करत असतील तर एकूण हस्तांदोलने किती, टोटल शेक हँड्स किती झाले आहेत ते करणे. आता बघा टोटल आहेत 20 व्यक्ती, म्हणजे 20 पैकी आता हस्तांदोलने करणे, हस्तांदोलने म्हणजे शेक हँड करणे. शेक हँड करणे म्हणजे हे 2 व्यक्तीमध्येच होऊ शकतं. तिसरा व्यक्ती येऊन त्याच्यावर हात ठेवेल तर ते शेक हँड म्हटलं जाणार नाही. तर शेक हँड हे फक्त 2 व्यक्तीमध्येच होतं. तर 20 पैकी 2 ही निवड करणे आहे तुम्हाला. आता 20 म्हणजे 20 फॅक्टोरियल्स वर लिहून घ्या, भाग. आता हा तर दिसतोय 2 आणि दुसरी किंमत 20 मधून 2 मायनस करेल. 20 मधून 2 तर ती होईल 18. तर 18 आणि 2 यापैकी 2 दिसत आहे तुम्हाला लहान, तर 2 फॅक्टोरियलने भाग द्या त्याला बस. आता पुन्हा एक समजून घ्या की या 20ला किती वेळेस उतरत्या क्रमात गुणाकारात घेणे आहे. तर खाली दिसतोय तुम्हाला 2, म्हणजे फक्त 2 वेळेसच तुम्हाला या 20ला उतरत्या क्रमात घेणे आहे. फक्त 2 वेळेसच, कारण खाली तयार झालेला आहे 2 आणि याला 2 फॅक्टोरियलने भाग देऊ. 2 गुणिला 1 म्हणजे 2. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल. इथे 2 ने इथे भाग दिला तर 10 वेळेस जाईल आणि 10 गुणिला 19 म्हणजे असं म्हणता येईल की 190 वेळेस ते हस्तांदोलने करण्यात येतील. म्हणजे 20 व्यक्ती असतील तर त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये हस्तांदोलने करतील तर ती 190 वेळेस केल्या जातील. ऑप्शनमध्ये बघणे आहे तुम्हाला 190 कुठे मिळतं, तर ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतं तुम्हाला 190. म्हणजे हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. सहज आणि साधं आणि सोपं, कुठल्याही फॉर्म्युल्याचा वापर न करता हा केला. चला तसाच आपण क्वेश्चन नंबर 2 याला पण बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघा काय बोलतोय की 15 खेळाडूंपैकी 11 खेळाडूंची निवड करणे आहे. 15 पैकी 11 खेळाडूंची निवड करणे आहे. 15 पैकी 11, 15 कॉम्बिनेशन 11, 11 निवड करणे आहे. एका क्रिकेट टीममध्ये करायचे आहे. तर किती पद्धतीने निवड करता येईल. लक्षात घ्या किती पद्धतीने निवड करता येईल. तर टोटल किती आहेत 15. तर 15 फॅक्टोरियल्स लिहून घेतले. आता याला भाग दिले आहे. इथे आर किती आहे तुमचा 11, इथे आर तुमचा 11 आहे. आणि दुसरी संख्या 15 मधून जर 11 मायनस केले, 15 मायनस 11 तर काय तयार होतो 4. 15 मायनस 11 4. आता यापैकी लहान संख्या कोणती, 11 आणि 4 पैकी लहान संख्या कोणती, तर ती 4 मिळते आहे. म्हणजे 4 फॅक्टोरियलने तुम्हाला भाग देणे आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर सहज जनरेट होईल. आता हा 15 फॅक्टोरियल्स कंप्लीट लिहिणे नाही, त्याला किती वेळेस लिहिणे आहे, फक्त 4 वेळेस उतरत्या क्रमात 4 वेळेस लिहिणे आहे. म्हणजे 15 गुणिला 14 गुणिला 13 गुणिला 12 बस, कारण खाली आलेला आहे 4, आणि त्याला भाग देणे आहे या 4 फॅक्टोरियल्सने. 4 फॅक्टोरियल्स मीन्स 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. त्याला पण आपण कशामध्ये फॅक्टोरियल्समध्ये कन्वर्ट करू. तर 4ला पण उतरत्या क्रमात सर्व संख्यांसोबत 1 पर्यंतचा गुणाकार. यांना भाग दिल्यानंतर जी काही संख्या तुमची तयार होत असेल, तर ते होईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तर भाग कशाने जातो बघा. हा 12 म्हणजे 4 त्रिक 12 कट केला, राईट. पुन्हा या 2 ने या 14 मध्ये भाग दिला तर 7 गुणे झालाय 14, राईट. आता हा खाली तर सर्व कट झालाय. वर काय शिल्लक राहिलं तुमचं 15 गुणिला हा राहिलाय 7
गुणिला हा राहिला 13. या तिघांचा गुणाकार करून घेणे आहे. 15 गुणिला 7 म्हणजे 105 गुणिला 13. जी काही गुणाकार तयार होत असेल ते होईल आपल्या प्रश्नाचं उत्तर. 13 पंचे 65 म्हणजे 5, 6 शिल्लक, 13 0 0 आणि 6 6 आणि 13 1 13. म्हणजे असं म्हणता येईल की 15 पैकी 11 खेळाडूंची निवड करायची असेल तर ती किती पद्धतीने करता येईल, तर ती करता येईल 1365 वेगवेगळ्या पद्धतीने. ऑप्शनमध्ये शोधणे आहे 1365 कुठे मिळत आहे, तर तो मिळत आहे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सहज तुम्हाला करता येईल. प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर चेक करा तुम्ही. तुम्हाला खूप साऱ्या स्पेशली MPSC मध्ये पण, बँकिंगला तर येतातच आहे, MPSC किंवा SSC रेल्वेज यावरही कॉम्बिनेशनवर खूप सारे प्रश्न तयार होतात. वेगवेगळे व्हेरायटीज किती असतात हे सर्व आपण आजच्या लेक्चरमध्ये बघू. शेवटपर्यंत लेक्चर बघा, तुम्हाला सहज कळेल की कॉम्बिनेशनचा वापर कसा केला जातो. शेवटपर्यंत बघा. याच्यानंतर जो दुसऱ्या टाईपमध्ये जे असतात कॉम्बिनेशन त्याला पण मी घेईन. तर हा झाला तुमचा सेकंड क्वेश्चनचा आन्सर. चला आपण थर्ड क्वेश्चन बघू. तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न, एका वर्तुळावर 7 बिंदू आहेत. कसा पण असू जातो. आता ॲक्च्युली हा ड्रॉ करण्याची गरज तर पडत नाही, बट माहितीसाठी करून 1 2 3 4 5 6 7 काय म्हणतं, एका वर्तुळावर 7 बिंदू आहेत. त्या बिंदूंना मिळून जास्तीत जास्त किती रेषाखंड तयार करता येतील. आता रेषाखंड म्हणजे तो काही असा असतो, म्हणजे एक बिंदू आणि दुसरा बिंदू यांना जोडला तर तो रेषाखंड असतो. तर असे किती रेषाखंड तयार करता येईल, दॅट इज द क्वेश्चन. म्हणजे जर या बिंदूला मी याच्यासोबत जोडेल तर हा एक रेषाखंड होईल, किंवा या बिंदूला यासोबत जोडेल तर रेषाखंड होईल, या बिंदूला यासोबत जोडेल तर रेषाखंड, या बिंदूला यासोबत जोडेल तर रेषाखंड, असे कित्येक सारे रेषाखंड असे जर आपण ड्रॉ करत बसू तर ते तयार होतील. बट त्याला वेळ लागेल. त्यामुळे इथे वापर करणे तुम्हाला पुन्हा तुमच्या कॉम्बिनेशनचा, की बिंदू किती आहेत, 7 बिंदू किती आहेत, 7. आणि रेषाखंड तयार करणारे बिंदू म्हणजे हे 2 बिंदू. 2 बिंदू मिळूनच रेषाखंड तयार होईल. जसं शेक हँड 2 व्यक्ती मिळूनच शेक हँड होत होतं, तसंच यामध्ये रेषाखंड जो तयार होईल तो 2 बिंदू मिळूनच होईल. म्हणजे 7 पैकी 2 घेणे आहे तुम्हाला. 7 पैकी 2, तर 7 म्हणजे 7 फॅक्टोरियल्स भाग. आता हा 2 दिसतोय लहान, 7 मधून 2 गेले 5, 5 मोठी होईल. त्यामुळे याला फक्त घेऊया 2 फॅक्टोरियल्स. म्हणजे या 7ला उतरत्या क्रमात 2च वेळेस घेणे आहे. भागीला 2 फॅक्टोरियल्स म्हणजे 2, आणि 2ने जर याला भाग दिला तर 2 त्रिक 6 म्हणजे 7 गुणिला 3 21 असं उत्तर तयार होईल. म्हणजे मला म्हणता येईल की त्या वर्तुळाचे 7 बिंदू आहेत, तर रेषाखंड 21 वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येतील. ही म्हणजे निवड करता येतील. तर 21 शोधूया ऑप्शनमध्ये. ऑप्शन नंबर बी मिळतं तुम्हाला 21. असे खूप सारे प्रश्न तुम्हाला सापडतील. प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर बघा, मागे आलेले क्वेश्चन्स पेपर सहज सापडतील. आणि जर हा भाग समजेल तुम्हाला कॉम्बिनेशनचा, तर सहज डीलसुद्धा करता येईल. काही किचकटपणा नाही यामध्ये, कारण फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. फॉर्म्युल्याचा वापर जर केला तर कदाचित किचकटपणा तयार होऊ शकतो, पण फॉर्म्युल्याचा वापर आपण करत नाही आहे. त्यामुळे हे एकदम साध्या सोप्या पद्धतीने तयार होतात. ठीक. हे तर झाले 3 प्रश्न. तर पुन्हा काही असे प्रश्न घेऊया जे परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहेत. असे काही प्रश्न पुन्हा बघूया. तर 3च्या नंतर मी लिहितोय क्वेश्चन नंबर 4. इथून घेतो आहे क्वेश्चन नंबर 4. अकरा खेळाडूपैकी 6 खेळाडू टीम हा दिला आहे तुम्हाला 30. बघा मित्रांनो, पुन्हा 2 प्रश्न घेतलेले आहेत आणि हे सुद्धा परीक्षांमध्ये येऊन गेलेले आहेत. तर यांना कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं आणि कॉम्बिनेशनचा वापर कसा केला जातो तो. चला घेऊया क्वेश्चन नंबर 4. काय बोलत आहे, 11 खेळाडूपैकी 6 खेळाडूंची निवड करायची आहे. किती खेळाडूंपैकी, 11 पैकी 6 खेळाडूंची निवड करायची आहे. तर किती पद्धतीने करता येईल. पण कंडिशन काय दिली आहे, ही कंडिशन बरोबर बघा की त्या 6 पैकी 3 खेळाडू आधीच निवडले असतील. बघा ऑलमोस्ट असं होतं की आधीच काहीतरी खेळाडू आपली सेटिंग करून ठेवून देत असतात की कुठली पण टीम तयार होत असेल तर त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन किंवा त्यांची निवड आधीच व्हायला पाहिजे.
त्या 6 पैकी 3 खेळाडूंची निवड ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे त्या 11 मध्ये ते 6 खेळाडू आहेत ज्यांची निवड व्हायची आहे आणि त्यांच्यापैकी 3 खेळाडूंची निवड ऑलरेडी करून ठेवलेली आहे, म्हणजे सेटिंग करून ठेवलेली आहे. 3 खेळाडूंची निवड आणि करायची होती याची 6. तर आता त्या कंडिशननुसार आता या 11 पैकी 3 तर निवड झालेले आहेत, राहिले 8 आणि या 6 मध्ये जे ज्यांची निवड व्हायची त्याच्यामध्ये 3 निवडले गेलेले आहेत. तर 8 पैकी 3 फक्त इतकेच घेणे आहे तुम्हाला. तर कशा किती निवड होतील त्या प्रश्नाचे उत्तर काढणे आहे. चला 8 पैकी 3 काढूया. 8 म्हणजे 8 फॅक्टोरियल्स डिव्हिजन 8 मधून 3 गेले 5 राहिले 5. बट हा 3 5 पेक्षा लहान आहे. 3 5 पेक्षा लहान आहे म्हणून 3 फॅक्टोरियल्स घेऊया आपण. जी लहान असेल संख्या तीच घेणे आहे. आता 8 फॅक्टोरियल्स आहे आणि खाली 3 आहे म्हणजे 8ला किती वेळेस लिहिणे आहे तुम्हाला? फक्त 3 वेळेस उतरत्या क्रमात 8 गुणिला 7 गुणिला 6 भाग 3 फॅक्टोरियल्स म्हणजे 3 गुणिला 2 गुणिला 1. जो काही यांचा भागाकार येत असेल ते शेवटू आपण ऑप्शनमध्ये मिळतं का? बघा 3 दुणे 6 आणि 6 कट केले राईट. काय शिल्लक राहिलं? 8 गुणिला 7 म्हणजे 56 मिळतं का ऑप्शनमध्ये? बघा तर 56 ऑप्शन नंबर सी असं उत्तर तयार होईल. म्हणजे जरी त्या 3 खेळाडूंची निवड ऑलरेडी आधीच करण्यात आली आहे तरी बाकी 3 खेळाडूंची निवड तर करण्यात येईलच. ती बाकी 3 खेळाडूंची निवड शिल्लक असलेल्या 8 पैकी 3 अशी करण्यात येईल आणि ती निवड होईल 56 वेगवेगळ्या पद्धतीने. 56 वेगवेगळ्या पद्धतीने ती निवड करण्यात येईल. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होतं राईट. चला समोरचा प्रश्न बघूया. समोरचा प्रश्न बघा. 8 पुस्तकापैकी 3 पुस्तकांची निवड करायची. 8 पुस्तकापैकी 3 पुस्तकांची निवड करायची आहे. पण कंडिशन काय बोलतो आहे बघा. कंडिशन काय आहे की अशा प्रकारे करता येईल जर त्या 8 पुस्तकापैकी एका पुस्तकाची निवड करायची नसेल. 8 पुस्तकं अशी ठेवले 8 पुस्तक त्याच्यापैकी 3 पुस्तक सिलेक्ट करणे. पण मला त्या 8 पुस्तकापैकी एक पुस्तक बिलकुलच आवडत नाही तर त्या 1 पुस्तकाची निवड मी करणारच नाही. तर राहिले किती? 7 पुस्तक. एक पुस्तक मला आवडत नाही त्याच्यामुळे मी त्याची निवड करणारच नाही. राहिले फक्त 7 पुस्तक. आता त्या 7 पुस्तकातून मला 3 पुस्तकांची निवड करणे आहे. त्या 7 पुस्तकातून 3 पुस्तकांची निवड जी काही तयार होईल ते होईल माझ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 7 फॅक्टोरियल्स डिव्हिजन 7 मधून 3 गेले 4 तर 3 लहान दिसते 3 फॅक्टोरियल म्हणजे प्रश्नाचं उत्तर तयार होईल. या 7ला 3 वेळेस लिहूया. 7 × 6 × 5 आणि 3 फॅक्टोरियल्स 3 × 2 × 1. हा 6 आणि हा 6 कॅन्सल आउट करूया. काय तयार झालं? 7 गुणिला 5 म्हणजे मला असं म्हणता येईल की अशा वेगवेगळ्या 35 पद्धतीने मला त्यांची निवड करता येईल. तर ऑप्शनमध्ये बघतोय 35 कुठे मिळत आहे तर माझ्या क्वेश्चनचा आन्सर होईल 35. सिंपलशा वेने सहज तयार करता येतात या प्रश्नांची उत्तरे. चला यानंतर पुन्हा काहीतरी वेगळ्या पद्धतीचे प्रश्न येतात त्याला बघूया. त्याला कसं सोडवल्या जातं त्याला पुन्हा काही प्रश्न 5 झाले आहेत. क्वेश्चन नंबर 6 आणि 7 घेतोय तर त्याला कशा पद्धतीने डील केलं जातं त्याला चला. क्वेश्चन नंबर 6 आणि 7. क्वेश्चन नंबर 6 लिहिता येते की 7 माणसे व 3 महिला. 7 माणसे व 3 महिला आहे. बघा मित्रांनो हे 2 प्रश्न लिहिले आहेत मी. 2 प्रश्न हे थोडेसे वेगळ्या टाईपचे आहे. आपल्याला कॉम्बिनेशन्स करणे आहे. कॉम्बिनेशनच्या बाहेर नाही आहे. पण याच्यामध्ये निवड कशा पद्धतीने म्हणजे समित्या कशा गठीत केल्या जातात की काही माणसे आणि काही महिला असतील त्यांना 2 व्यक्तींची किंवा 3 व्यक्तींची समिती तयार करायची असेल तर कशा पद्धतीने समित्या तयार केल्या जातात. काय बोलता येते? क्वेश्चन नंबर 6 बघा की 7 माणसे आहेत आणि 3 महिला. 7 माणसे लिहून घ्यायचे. 7 माणसे आणि 3 महिला. 3 महिला यांच्यापैकी त्यांना किती निवड करणे आहे? 5 माणसे आणि 2 महिलांची निवड करणे आहे. निवड किती करणे आहे? 5 माणसे आणि
त्यांच्या तीन महिलांपैकी 2 महिला यांची निवड करणे. आणि प्रश्नामध्ये शब्द कोणता वापरला? व. जर कॉम्बिनेशनमध्ये व किंवा आणि हा शब्द वापरला असेल तर तुम्हाला गुणाकार करायचा असतो. लक्षात घ्या, गुणाकार करायचा असतो. किंवा प्रश्नामध्ये जर किंवा हा शब्द वापरला, किंवा हा शब्द जर वापरला तर तुम्हाला बेरीज करायची असते. येईल हा किंवा, तर इथे येईल आपल्या प्रोबॅबिलिटीमध्ये किंवा येईल, त्यावेळेस बेरीज करणे असतो. आणि हा शब्द किंवा व हा शब्द वापरला म्हणजे तुम्हाला गुणाकार करणे असतो. चला पुढे, मला या 7 पैकी 5 माणसाची निवड करणे आहे. 7 पैकी 5. आणि मला या 3 महिलांपैकी 2 महिलांची निवड करणे आहे. आणि मला यांचा करणे आहे गुणाकार, कारण शब्द वापरला आहे तिथे व किंवा आणि. तर चला काढूया. 7 पैकी 5 म्हणजे 7 फॅक्टोरियल्स वर लिहिले. आता 5 फॅक्टोरियल येतो 5 म्हणजे 7 मधून 5 मायनस केले तर 2 राहतात. राईट, 2 राहतात. तर मी 2 फॅक्टोरियल्स गेले इथे. 2 फॅक्टोरियल्स गुणिला हा 3 फॅक्टोरियल्स आणि 3 मधून 2 मायनस केले 1 फॅक्टोरियल, तर 1 फॅक्टोरियल इथे येऊन येईल. म्हणजे या 7ला मला 2च वेळेस लिहायला लागतील. 7ला 2च वेळेस 7 गुणिला 6 भागिला हा 2 फॅक्टोरियल 2 गुणिला या 3ला एकच वेळेस लिहावं लागेल. राईट ना, या 3च्या खाली आहे 1 फॅक्टोरियल, त्या 3ला एकच वेळेस लिहून घेऊया. म्हणजे यांचा जो काही गुणाकार वगैरे तयार होईल ते होईल आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर इथे 2ने या 6ला भाग दिला तर 2 त्रिक 6, 2 त्रिक 6 आणि 7 गुणिला 3 21, 7 गुणिला 3 21, 21 गुणिला 3 21 त्रिक 63. असं मला म्हणता येईल की 7 पैकी 5 माणसे आणि 3 पैकी 2 महिला जर निवडायच्या असतील तर ती निवड किती पद्धतीने झाली पाहिजे? तर 63 अशा वेगवेगळ्या पद्धतीने ती निवड करण्यात येईल. तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तयार होतं 63. अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने आपण डील केलेलं आहे. चला, जसा हा क्वेश्चन झाला आहे त्या समोरचा प्रश्न पण बघूया. बरं, जर काही त्रास होत असेल समजायला किंवा अडचण वाटत असेल तर पुन्हा एकदा रिपीट करून पॉज करून त्याला नोट करून घ्या आणि एकदा पुन्हा रिपीट बघा. त्यांना सहज तुमचे कॉन्सेप्ट बरोबर होतील. काही किचकट पद्धतीने कॉम्बिनेशन म्हणजे हा सुद्धा फ्रीचा मार्क असतो, फक्त तो तुम्हाला फ्रीचा मार्क स्पीक करता आला पाहिजे. तर आपण तर क्वेश्चन नंबर 6 सोडवला आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा. 6 माणसे आहेत आणि 5 महिला यांच्यापैकी सिलेक्शन काय करणे आहे? तो त्यांना 3 माणसे आणि 3 महिला लिहून घेऊया आपण. 3 माणसे आणि यांच्यापैकी 3 महिला सिलेक्ट करणे आहे. चला करूया. 6 पैकी 3 सिलेक्ट करणे आहे म्हणजे 6 फॅक्टोरियल भाग. आता हा 3 दिसत आहे आणि 6 मधून 3 मायनस केले तरी 3च राहतील म्हणजे सारखी संख्या शिल्लक राहते. तर 3 फॅक्टोरियल इथे घेऊन घ्या गुणिला यांचा करणे आहे तुम्हाला गुणाकार. 5 पैकी 3 म्हणजे 5 फॅक्टोरियल्स भाग. हा तर 3 दिसत आहे पण 5 मधून 3 मायनस केले तर 2 राहतात. आपल्याला लहान संख्या घेणे तर 2 फॅक्टोरियल याला भाग देऊया. त्यांचा जो काही गुणाकार तयार होत असेल ते होईल आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला लिहून घेऊया. 6च्या खाली 3 आहे. 3 म्हणजे 6ला 3 वेळेस 6 गुणिला 5 गुणिला 4 भाग. हा 3 गुणिला 2 गुणिला 1 लिहिलंय गुणिला 5 फॅक्टोरियल. हा 2च वेळेस लिहिलंय 5 गुणिला 4 आणि हा 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. यांच्यापासून जो काही प्रोडक्ट तयार होत असेल, प्रोडक्ट म्हणजे त्यांचा गुणाकार तयार होत असेल, त्याला आपलं शोधणे आहे. आपल्या ऑप्शनमध्ये बघूया काय तयार होतं. बघा, हा 3 दुने 6 आणि हा 6 कट केला. राईट, पुन्हा या 2ने जर या 4ला भाग दिला तर 2 दुने 4, 2 दुने 4. आता इथे काय तयार होतं? 5 गुणिला 4, 5 गुणिला 4 म्हणजे 20 गुणिला 5 गुणिला 2 म्हणजे हा 10. राईट, 20 गुणिला 10 म्हणजे 200. असं काही ऑप्शनमध्ये मिळतं का आपल्याला चेक करायचं आहे. ते मिळतं तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्येच. ऑप्शन नंबर 1 मध्येच मिळाले. सिम्पलेस्ट वे असतो. हे 2 उदाहरणं घेतले आहे मी की समिती कशी गठीत करायची. महिला आणि पुरुषांच्या समितीवर प्रश्न आढळतात, खूप सारे येऊन गेलेले आहेत, पुन्हा समोरही येत राहतील. तर सिम्पलेस्ट या पद्धतीने तुम्हाला त्यांना किती पद्धतीने करता येईल तुम्हाला या पद्धतीने करता येईल. राईट, अगदी साधी आणि सोपी.
पण याच्याशिवाय पण एक टाईप असतो, याच्याशिवाय पण एक टाईप असतो. तो टाईप कसा असतो त्याच्यावरचे एक दोन प्रश्न बघूया की हा समजला नसेल तर पुन्हा एकदा रिपीट करा, सहज समजेल तुम्हाला की समोरचा एक टाईप, एक फायनल टाईप इथून घेऊन घेत आहे कॉम्बिनेशनचा. आणि जाण्याच्या पूर्वी तुम्हाला काही प्रश्न इथे देऊन जाईल, त्याला तुम्ही सोडवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरे मेन्शन करा. की एक प्रश्न लिहितोय, किती झालेत आपले प्रश्न? 3 आणि 2 5 आणि 2 7. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. 6 मुले व 4 मुले. 6 मुले व 4 मुले. ऑप्शन नंबर डी 2 0 9 आणि ऑप्शन नंबर ई यापैकी नाही. बघा हा एक प्रश्न आणि हा एक टाईप तुमच्यासमोर ठेवलेला आहे. जर क्लास 3च्या परीक्षा देत असाल, स्पेशली MPSC आणि बँकिंगमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार विचारण्यात आलेले आहेत की 6 मुले आणि 4 मुले आहेत. 6 मुले आणि 4 मुली, त्यांच्यापैकी 4 विद्यार्थ्यांची निवड करायची, 4च विद्यार्थ्यांची निवड करायची. पण कंडिशन काय दिली आहे की त्या 4 विद्यार्थ्यांपैकी कमीत कमी एक मुलगा असायला पाहिजे. कमीत कमी एक मुलगा असायला पाहिजे. अशा किती पद्धतीने निवड करण्यात येईल? बघा, मुलगा आणि मुलगी. तो बोलताय की कमीत कमी एक मुलगा असायला पाहिजे. जास्तीत जास्त 2 मुलं असतील तरी चालेल, जास्तीत जास्त 3 मुलं असतील तरी चालेल, जास्तीत जास्त 4 मुलं असतील तरी चालेल. आणि चौघांचीच निवड करण्यात 4च्या वर जाता येणार नाही. म्हणजे कमीत कमी एक मुलगा तर पाहिजेच त्याला, कमीत कमी एक मुलगा तर पाहिजेच. तर चौघांची निवड करायची आपल्याला, समिती चौघांची गठीत करायची आहे. तर एक मुलगा असेल तर 3 मुली घ्याव्या लागतील, तर झाले 4, राईट. जर कमीत कमी एक बोलताय, जास्तीत जास्त 2 मुले पण घेता येईल मला, जास्तीत जास्त 2 मुले पण घेता येतील. जर मी 2 मुलं घेतले तर 2 मुली पण घ्याव्या लागतील, म्हणजे 2 आणि 2 हातचा. कमीत कमी एक बोलताय तर जास्तीत जास्त मला 3 मुले पण घेता येतील. पण जर मी 3 मुले घेतले तर मुलगी घ्यावी लागेल मला 1, म्हणजे 3 अधिक 1 4 झाले. आणि कमीत कमी एक मुलगा म्हणजे जास्तीत जास्त 4 मुले पण घेता येतील मला. 4 मुले घेतली तर मुली 0 घ्याव्या लागतील. म्हणजे या चौघांपासून जे काही तयार होईल, संख्या ते मिळेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला पहिल्या स्टेपमध्ये बघूया. टोटल किती मुले आहेत? 6 मुले. आणि मुली किती आहेत? 4 मुली, राईट. 6 मुले आणि 4. ही पहिली स्टेप काय बोलते? मुलगा जर 1 असेल म्हणजे 6 पैकी 1 मुलगा 1 असेल तर मुली किती असायला पाहिजे? 3, म्हणजे 4 पैकी 3 या मुली असायला पाहिजे. यांचा गुणाकार करून घेऊया, जी काही किंमत मिळेल ती समोर घेऊ. दुसरी स्टेप काय बोलते की जर मुले 2 असतील, म्हणजे 6 पैकी 2, तर मुली पण किती असायला पाहिजे? 2च, म्हणजे 4 पैकी 2 असायला पाहिजे. यांचा जो काही गुणाकार येईल तो आपण समोर लिहून घेऊया. तिसरी स्टेप काय बोलते? जर मुले 3 असतील म्हणजे 6 पैकी 3, तर मुली किती असायला पाहिजे? 1, 6 पैकी 1. यांचा जो काही गुणाकार आहे तो समोर घेऊन घेऊया. आणि चौथी स्टेप अशी बोलते आहे की मुलं जर 4 असतील, 6 पैकी 4, तर मुली किती असायला पाहिजे? 4 पैकी 0. यांचा जो काही गुणाकार येईल तो आपण लिहूया समोर. आणि फायनली त्यांची ॲडिशन करून आपल्याला ऑप्शनमध्ये शोधणे आहे. चला करू. 6 पैकी 1 म्हणजे 6 फॅक्टोरियल भाग 1 फॅक्टोरियल, राईट, गुणिला 4 पैकी 3 म्हणजे 4 फॅक्टोरियल भाग 4 मधून 3 गेला 1 फॅक्टोरियल असं लिहिता येईल. 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 भाग 1 गुणिला 4 भाग 1 असे किती झाले ते? हे झाले 6 गुणिला 4 24. तसेच बाकीच्यांना 6 पैकी 2 म्हणजे 6 फॅक्टोरियल भाग 2 फॅक्टोरियल गुणिला 4 पैकी 2 म्हणजे 4 फॅक्टोरियल भाग 2 फॅक्टोरियल, जसं याच्या पूर्वीच्या प्रश्नांमध्ये आपण बघितलं होतं तसं. चला 6 फॅक्टोरियल किती होतात? तर 2 वेळेस लिहिणे 6 गुणिला 5 भागिला 2 फॅक्टोरियल 2 गुणिला 4 फॅक्टोरियल म्हणजे 4ला 2 वेळेस लिहू 4 गुणिला 3 भागिला 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. तर यांचं काय मिळतं आहे बघा, 2ने याला रिड्यूस केला 3,
2ने ह्याला रिड्यूस केला 2, 3 15, 3 15 आणि 2 गुणिला 3 6, 15 गुणिला 6, 15 गुणिला 6 म्हणजे 90, हे मिळाले 90, 90 इथे लिहून घेऊया. तिसऱ्या स्टेपमध्ये बघा 6 पैकी 3 तुम्हाला करणे आहे. 6 पैकी 3 म्हणजे 6 फॅक्टोरियल भाग 3 फॅक्टोरियल गुणिले हा 4 पैकी 1 म्हणजे 4 फॅक्टोरियल भागिले 1 फॅक्टोरियल. तर 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 गुणिला 5 गुणिला 4 भागिले 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 गुणिला 2 गुणिला 1 गुणिला 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 एकाच वेळेस लिहू ना आपण, 4 फॅक्टोरियल आणि 1 फॅक्टोरियल, राईट. तर 4 एकाच वेळेस लिहूया. बघा हा 6 आणि हा 6 कट झाला. 5 चौक 20, 5 चौक 20 आणि 20 गुणिला 4 म्हणजे हे झाले 80, 80 इथे लिहून घेतले आहेत आपण. आणि फायनली लास्ट 6 पैकी 4 म्हणजे 6 फॅक्टोरियल वर आणि 6 मधून 4 मायनस केले तर 2 फॅक्टोरियल खाली लिहिता येईल गुणिले 4 पैकी 0 तर 4 फॅक्टोरियल आणि लक्षात घ्या 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल हा नेहमी 1 असतो. 1 त्याची किंमत 0 येत नाही, हा नेहमी 1 असतो. तर ते थोडंसं डिटेल एक्सप्लेन करावं लागेल तर तुम्हाला समजेल, बट त्या नादात लागू नका. लक्षात ठेवा 0 फॅक्टोरियल म्हणजे 1. तर 6 फॅक्टोरियल 2 वेळेस 6 गुणिला 5 भागिला 2 गुणिला 4 भागिला 1 म्हणजे हा 4 असा लिहिता येईल, राईट. 4 मधून 0 गेला 0, 0 वेळेस लिहू तर 0 भागिला 0 म्हणजे तो तयार होईल 1, तो तयार होईल तुमचा 1. इथे भाग द्या. इथे जर भाग दिला तर 2 त्रिक 6, 3 5 15 म्हणजे इथे तयार होतात तुमचे 15. काय केलं आपण, त्यांना एकत्र घेऊन त्यांच्या गुणाकार फॅक्टोरियलनुसार केले आहेत. तर फायनली या सर्वांची बेरीज जी काही तयार होत असेल, या सर्वांची बेरीज जी काही तयार होत असेल ती होईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तर चला करूया बेरीज. काय तयार होत आहे की 4 आणि 5 हा झाला आहे 9 लिहून घेतलाय, राईट. मग इथे 2 आणि 9 11, 11 आणि 8 19, 19 आणि 1 20 हा लिहिला आहे. तयार झाली आहे त्यांची बेरीज 209. 209 हे ऑप्शनमध्ये मिळतं का बघा, तर ऑप्शनमध्ये हे मिळतं आहे 209. आता ॲक्च्युली तुम्हाला हे खूप किचकटपणा वाटत असेल की हे काय केलं इतकं लांबलचक. ॲक्च्युली हे लांबलचक नाही आहे. जर तुम्हाला कॉम्बिनेशन म्हणजे फॅक्टोरियल्सची जर तुम्ही प्रॅक्टिस करून बघाल तर हे सर्व काही लिहिण्याची गरज पडत नाही. मी हे तुम्हाला समजवण्यासाठी लिहिलं. जर मला लिहायचं असतं तर 6चा कॉम्बिनेशन 1 डिरेक्टली 6 लिहिलं असतं, 4चा कॉम्बिनेशन 3 म्हणजे -1 म्हणजे याचं सरळ मी 4 लिहिलं असतं. कारण ती प्रॅक्टिस झालेली आहे. तुम्हाला पण प्रॅक्टिस होईल जर ती प्रॅक्टिस करून बघाल तर. इथे 6 कॉम्बिनेशन 2 दिसतो आहे. 6 कॉम्बिनेशन 2 म्हणजे 6च्या अर्धे 3 गुणिला 5 15 डिरेक्टली 15 लिहिले असते. इथे 4च्या कॉम्बिनेशन 2 म्हणजे हा डिरेक्टली 6 लिहिता आला असता. तर थोडं जर तुम्ही कॉम्बिनेशनची प्रॅक्टिस कराल तर सहज करता येईल, राईट. अशा पद्धतीचे प्रश्न पण तुम्हाला परीक्षांमध्ये पडतात. तर यालासुद्धा तुम्हाला डील करता आलं पाहिजे. तर त्यावरचा एक प्रश्न घेतला. आता मी लिहितो इथे 3 प्रश्न. आता हे जे प्रश्न आहेत 3 प्रश्न हे मी तुमच्यासाठी सोडून जातो आहे. म्हणजे आतापर्यंत जो भाग मी एक्सप्लेन केलेला आहे त्याच्यावरच आधारित मी 3 प्रश्न लिहितो आहे. तुम्ही ते 3 प्रश्न सोडवून बघा आणि जर तुमची उत्तरे येत असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये तिथे मेन्शन करा की क्वेश्चन नंबर 1चा आन्सर जे काही तुमचा आला आहे, क्वेश्चन नंबर 2चा आन्सर जे काही तुमचा आला आहे, क्वेश्चन नंबर 3चा आन्सर जे काही आहे. तर मी तिथे व्हेरीफाईड करेल की तुमची उत्तरे बरोबर आहेत का. जर बरोबर असतील तर आनंदच होईल मला आणि मी तिथे मेन्शन पण करेल की बरोबर आहेत किंवा चूक. तर असं समजा की हा तुमचा छोटासा होमवर्क देतो आहे मी. जसं प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला होमवर्क दिलं जातं ना, तसाच एक छोटासा होमवर्क देत आहे. म्हणजे 3 क्वेश्चनचा होमवर्क. आता त्याला तुम्हाला होमवर्क समजता येईल. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 इकडे लिहितो आहे. सरळ लांबलचक आता वेळ जागा मिळेल आपल्याला की एका पिशवीत 11,760 ऑप्शन नंबर डी, 86,400 आणि ऑप्शन नंबर ई यापैकी नाही. बघा हे 3 प्रश्न लिहिले आहेत तुमच्यासाठी. म्हणजे याला प्रॅक्टिस वर्क समजा, प्रॅक्टिस वर्क की आज या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जे काही शिकवलं त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायला हे 3 प्रश्न देतो आहे. 3 प्रश्न प्रॅक्टिससाठी. मागच्या लेक्चरमध्ये पण 2 प्रश्न मी तुम्हाला दिले होते प्रॅक्टिससाठी.
तर काही लोकांनी त्याच्या उत्तरं पाठवले आहेत. तसेच तुम्ही पुन्हा एकदा त्या 3 प्रश्नांना व्यवस्थित वाचून आणि जे काही आपण सुरुवातीपासून आतापर्यंत केल्या या लेक्चरमध्ये त्या पद्धतीचा वापर करून बघा. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज सापडतील. आणि जर सापडतील तर मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये, मी त्याला व्हेरीफाय करेल, मी त्याला चेक करेल. राईट. तर आज आपण बघितलं आहे कॉम्बिनेशन म्हणजे परम्युटेशन कॉम्बिनेशन. काल परम्युटेशन, मागच्या लेक्चरला परम्युटेशन, आज कॉम्बिनेशन. आणि यानंतर तिसरा पार्ट येईल मी तो प्रोबॅबिलिटी. हा सर्वात महत्त्वाचा पार्ट असेल. लक्षात घ्या की यानंतरचा जो व्हिडिओ तयार करेल मी तो प्रोबॅबिलिटीवर. ऑलमोस्ट सर्व प्रश्न परीक्षांमध्ये प्रोबॅबिलिटीवर प्रश्न असतात. राईट. हां, जर समजला असेल हा भाग तर नक्कीच वापरात घेऊन या आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. जितके जास्त मित्र तुम्ही शेअर करू शकत असाल त्यांना शेअर करा, जोडा आपल्या नेटवर्क चॅनलसोबत. आणि तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा तक्रारी असतील त्या कमेंट बॉक्समध्ये किंवा या नंबरवर तुम्हाला सांगता येईल. सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे जे येणारे नेक्स्ट व्हिडिओ आहेत तर बेल आयकन दाबाल तुम्ही तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला ते सहज मिळतील, लवकर मिळतील. आणि जितके पण मी व्हिडिओ यानंतर पण तयार केले किंवा याच्यापूर्वी पण जे तयार केले आहेत ते विदाऊट युजिंग एनी फॉर्म्युलाचा वापर आपण तिथे कुठेच केलेला नाही. जवळपास 15-16 व्हिडिओ झाले आहेत मध्ये टाकून. आणि यानंतर पण जे काही व्हिडिओज मी टाकेल त्यामध्ये पण तुम्हाला कुठल्याही फॉर्म्युल्याची गरज पडणार नाही. अशीच व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार करून देईल जेणेकरून तुम्हाला परीक्षांमध्ये ते कामात येतील. राईट. तर लाईक करा, याला शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत सेंड करा. काही तक्रारी किंवा सजेशन्स असतील तर या नंबरवर तुम्हाला सेंड करता येईल किंवा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करण्यात येईल. राईट. लवकरच मी पुन्हा एकदा भेटेल नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन व्हिडिओ राहील तो प्रोबॅबिलिटी. राईट. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, सुरक्षित राहा. नक्कीच भेटूया लवकरच पुन्हा. थँक्यू सो मच.